अरे देन तर पहिले अजगर नावाने फेमस असे 15 नंबरचे लीडर विवापूरचे आणि आपल्या अख्ख्या विदर्भामध्ये खेळलेले दोन्ही संघांचे अतिशय उत्तम असे खेळाडू आणि हा 33 नंबरचा मूळ संघाचा खेळाडू शंकर. बघूया बोनस नसल्यामुळं दोन्ही संघांच्या खेळाडूंना हा सामना खूप कसरत करून जिंकावा लागेल. चला पुन्हा एकदा विवापूर संघाचा 5 नंबरचा खेळाडू खूप छान असं टॅकल केलं या 11 नंबरच्या मूळच्या खेळाडूने. खूप छान असं टॅकल म्हणावं लागेल. ऑफिशियल डाऊट मित्रा बंद करून ठेवू. अनूप नागोसे पहिली गोवा डायरेक्ट मूळ संघाची साहिल दाबडदुक्के. बघूया हा मूळ संघाचा खेळाडू दाबडदुक्के आणि खूप छान अशी रेड सुरेश छान पद्धतीने विवापूर संघाने त्या खेळाडूला टॅकल केला लक्की आणि गुणसंख्या त्याचं आडनाव नाही माहिती. आणि मुली आणखी अतिशय निखिल. निखिल आत्राम साईन आणि पुन्हा एकदा शंकर भेट घेऊन गेलाय तो आपल्या संघासाठी आणि फाईन घेण्याचा प्रयत्न बोनस घेण्याचा प्रयत्न. चला पुन्हा एकदा विवापूरचा स्टार रेडर अजगर 15 नंबरचा खेळाडू आणि पॉइंट घेण्याचा प्रयत्न आणि पॉइंट घेतलं पण आहे त्या खेळाडूने. संयमाने चाललेला हा सामना आणि अतिशय शेवटपर्यंत रोमहर्षक होईल असा हा सामना. आणि खूप छान असे टॅकल केला आहे तो विवापूर संघाने मूळच्या 33 नंबरच्या खेळाडूला आणि इथं सुपर टॅकल विवापूर संघाकडे अतिशय सुवर्ण संधी की या 15 नंबरच्या खेळाडूला पकडून आपण सुपर टॅकलचे 2 गुण मिळवू शकतो. आणि खूप छान अशी रेड करताना अतिशय चप्पल अशी रेड आणि पुन्हा एकदा विवापूरचा 15 नंबरचा खेळाडू एकूण नेमलेला आहे तो आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा मूळचा 11 नंबरचा खेळाडू. बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि खूप छान असं डिफेन्स बनावं लागेल विवापूर संघाचा आणि विवापूरचा मूल एक आणि तिथं मूळ संघ हा ऑलआउट झालेला आहे. अशा पद्धतीने विवापूर 9 आणि मूल एक आणि पुन्हा एकदा मूळचा स्टार रेडर 33 नंबरचा खेळाडू लांबल्याचा बांधल्याचा हा खेळाडू आहे शंकर भाऊ म्हणतात याला आणि खूप प्रसिद्ध असलेला हा पण खूप छान अशा पद्धतीने टॅकल केला त्या खेळाडूला विवापूर संघाने. आणि खरंच म्हणावं लागेल विवापूर संघाचं डिफेन्स आणि रेडी असं वाटत आहे की मूळ संघाने सामन्याच्या सुरुवातीला हात टेकले पण हा कबड्डीचा खेळ आहे. शेवटच्या मिनिटा आणि सेकंदापर्यंत सामना यानंतर होणारा सामना राहील. चिखली चला मूळ संघाचा उत्तम चिखली चिखली वर्सेस बाबली पहिला पुकार असेल. चिखली एक मूळ संघाला जर या सामन्यामध्ये परतायचं असेल तर चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागेल आणि त्यांचं
डिफेन्स आणि रेडिंग मध्ये दोन्ही याच्यामध्ये कौशल्य दाखवावं लागेल आणि हा सामना तसा रंगता होईल असा खेळ करावा लागेल. आणि पुन्हा एकदा तर खूप छान असं टॅकल केला होते युवापूर संघाने आणि युवापूर संघ हा आघाडी घेत राहिला तर मूळ संघ पिछाडीवर पडेल. आणि इथे सुपर टॅकल मूळसाठी 3च्या डिफेन्स मध्ये आणि खूप छान शेअर करताना आणि एक एक गुणाची बळत करता युवापूर 14 मूल फक्त 1. 13 गुणांची आघाडी होती युवापूर संघाकडे. खूप छान असं टॅकल केलं आहे ते युवापूर संघाने. आणि पुन्हा एकदा मूळ संघाचा एकच खेळ शिल्लक असल्यामुळं पुन्हा एकदा मूळ संघावर 2 म्हणजेच अवघ्या काही मिनिटांमध्ये सामन्याच्या मूळ संघ हा खूपच पिछाडीवर चाललेला आहे. मूळ 1 आणि युवापूर 18 जवळपास 17 गुणांची आघाडी आहे ती युवापूर संघाकडे. आणि ही आघाडी जर तोडून काढायची असेल तर मूळच्या संघाला उत्तम अशी कामगिरी करून दाखवावी लागेल. आणि त्यांची रेडिंग आणि डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा युवापूरच्या 3 नंबरचा खेळाडू आणि पुन्हा एकदा 2 पॉईंट मागायचा आहे तो आकाश 2 मिनिटं क्षेत्र. आता कुठं मूलने 1 गुणांची भर टाकली आहे आणि मूल 3 युवापूर 20 पुन्हा 17 गुणांची आघाडी होती युवापूर संघाकडे. आणि परत एकदा हा मूळ संघाचा 33 नंबरचा स्टार रेडर शंकर बघूया आपल्या संघासाठी ही आघाडी मोडून काढतो की काय. आणि युवापूर संघाकडून हा आंगूर बांध्याचा 8 नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघाची गुणसंख्या वाढवतो की काय करतो. यानंतर चिखली आणि मामली दोन्ही संघाची तयारी करायचं आहे. चिखली आणि मामली अतिशय संयमाने आणि शिस्त पद्धतीने हा चाललेला सामना. पुन्हा एकदा 33 नंबरचा जॅकेट मारण्याचा प्रयत्न इथं 51 पॉईंट मिळालाय दोन्ही संघांना 1-1 गुण. युवापूर 21 आणि मूळ 4. आणि पुन्हा एकदा 15 नंबरचा युवापूरचा स्टार लीडर साहिल भाऊ आणि भाऊला अजगर या नावाने ओळखले जाते. विदर्भातून प्रसिद्ध अशी टीम आहे. चला पुन्हा एकदा हा मूळ संघाचा बघूया 5च्या डिफेन्स मध्ये काय करत होते. कारण बोनस आण नसल्यामुळं त्याला टच पॉईंट घेऊन जावं लागेल. आणि पुन्हा एकदा 3 नंबरचा आणि डोवार गावरे युवापूरसाठी आणि मूळसाठी अतिशय पण ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात 1 गुण गमावला तो मूळ संघाने. परत एकदा मूळ संघाचा खूप अतिशय चप्पड असा रेडर बघूया. चला बोनस घेण्याचा प्रयत्न 9 नंबरचा अतिशय चप्पड रेडर
त्या दोन्ही संघांना विनंती आहे चिखली वर्षन बामणी आपापल्या खेळाडूंना वॉर्मअप करून सामना झाल्यानंतर लगेचच 1 मिनिटात ग्राउंडवर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हजेरी लावायची आहे. आणि या परत एकदा नवापूर संघाचा 5 नंबरचा खेळाडू रेड टाकताना आणि परत एकदा 12 नंबरचा खेळाडू उत्तम याला उत्तम अशी कामगिरी करून दाखवावं लागेल. चला पुन्हा एकदा बघूया 5 चेंडू असल्यामुळं साईडला बोनस मिळणार नाही आणि टच पॉईंट घेऊन जावं लागेल. अतिशय शांत आणि संयमाने चाललेला सामना आणि परत एकदा मूळ संघाचा स्टार लीडर 9 नंबरचा उत्तम बघूया बोनस घेण्याचा प्रयत्न आणि खूप छान शेवटचा वर्षेट पॉईंट घेण्याचा प्रयत्न आणि 3 नंबरचा 5च्या डिफेन्स मध्ये बघूया काय करतो ते बोनस आण नसल्यामुळं आणि खूप छान अशी रेड करताय हा 3 नंबरचा खेळाडू. बघूया हळूहळू वेळ निघून जात आहे आणि खूप छान असं टॅकल केलं आहे ते मूळ संघाने आणि तो मूळची पण डोळा डायरेक्ट करूया म्हणून 8 नंबरचा खेळाडू 5च्या डिफेन्स मध्ये आणि खूप छान असं टॅकल केलं आहे ते नवापूर संघाने. नवापूर 23 मूळ 5. चला 5 नंबरचा नवापूरचा खेळाडू 5च्या डिफेन्स मध्ये चला पुन्हा एकदा मूळचा 33 नंबरचा स्टार लीडर बोनस 8 शंकर भाऊ. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते आणि टच करण्याचा प्रयत्न आणि अशी एफटी रीड घेऊन गेला तो मूळचा खेळाडू आणि पुन्हा एकदा नवापूरचा 15 नंबरचा खेळाडू साहिल भाऊ उर्फ अजगर आणि खूप छान अशी किक मारण्याचा प्रयत्न आणि खूप छान 2 पॉईंट घेऊन गेला आहे तो 15 नंबरचा खेळाडू. चला पुन्हा एकदा मूळचा 33 नंबरचा खेळाडू हा भक्कमचा खेळाडू आहे. 7वी खेळाडू घेऊन जाण्याला चला खूप छान बोनस आणि तो सुपर टॅकला बघूया सुवर्ण संधी 2 गुण यायची. हा 5 नंबरचा नवापूरचा खेळाडू आणि तिथं सुपर टॅकल 2 पॉईंट मूळ संघाला. पुन्हा एकदा परत 33 नंबरचा खेळाडू. चला बोनस 8 ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये नवापूर संघाने 1 गडी गमावला तो आपला आणि गुणांची भर मूळ संघाकडे आणि परत एकदा 15 नंबरचा खेळाडू. शेवटचे 5 मिनिटं बोट कॅप्टन
चला मूळ संघाला सामन्यात परतायचं असेल तर उत्तम अशी कामगिरी करावी लागेल आणि भिवापूर 25 आणि मूळ 9 16 गुणांच्या पिछाडीवर आहे तो मूळ संघ आणि मूळ संघाला सामन्यात परतायचं असेल तर मधून घ्यावं लागेल. अशा पद्धतीने हा 33 नंबरचा पुन्हा एकदा साईडवर बाहेर घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भिवापूर संघाचा 15 नंबरचा खेळाडू सामन्याचा शेवटचा भाग आणि तो मूळ संघाला ही आघाडी जर मोडून काढायची असेल तर आपल्या रेडिंग आणि डिफेन्स मध्ये चांगली अशी कामगिरी करावी लागेल आणि परत एकदा 8 नंबरचा मूळचा खेळाडू बरोबर लागलेला आपल्या संघाकडे आणि खूप आणि आणि भिवापूर संघाची गोल आहे 3 नंबरचा खेळाडू मागच्या रेडमध्ये पॉईंट घेऊन गेला होता आणि खूप छान अशी रेड केली होती या 3 नंबरच्या खेळाडूने आणि परत मूळची सुद्धा गोल आहे भिवापूर 26 मूळ 9 आणि एक गुण लिहिलेला आहे शेवटचे 3 मिनिटे शिल्लक आणि इथं भिवापूर 26 आणि मूळ 10 16 गुणांनी पिछाडीवर आहे तो मूळ संघ आणि इथं आपले अजगर भाऊ टाइमपास करताना कारण त्यांना माहित आहे चला पुन्हा एकदा शंकर भाऊ बघूया बोनस आण नसल्यामुळं शंकर भाऊला टच पॉईंट घेऊन जावं लागेल आणि खूप छान अशी रेड करताना शंकर भाऊ पण डॅश केलं गेलं आहे शंकर भाऊला आणि भिवापूर संघाने पुन्हा एकदा आघाडी भक्तवशी आघाडी गेली आहे आणि इथं त्रास रोखून धरले होते मूळ संघाने आणि शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आणि खूप छान अशी रेड केली होती साहिल भाऊने मूळ 10 आणि भिवापूर 28 हा 9 नंबरचा मूळचा खेळाडू आणि अतिशय युक्तीने या मूळच्या खेळाडूला टॅकल केला आणि तो सुपर टॅकल मूळ 10 आणि भिवापूर 29 खूप भक्कम अशी आघाडी घेतली होती भिवापूर संघाने आणि शेवटचे काही मिनिटं शिल्लक या सामन्याला पुन्हा एकदा 8 नंबरचा मूळचा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न बोनस प्लस 1 पॉईंट आणि शेवटचा 1 मिनिट शिल्लक सामन्याला चिखली आणि बामणीने लवकरात लवकर मैदानात घ्यायचं आहे चिखली आणि बामणी चला मूळ 12 29 भिवापूर 17 गुणांची अशी भक्कम अशी आघाडी घेतली होती भिवापूर संघाने आणि सामन्याला बहुतेक औचित्य मूळ 12 भिवापूर 29 चला इथं डोळा आहे आणि सुपर टॅकला त्याच्यामुळं साई भाऊला फाईट घेऊन जावं लागेल. यानंतर होणारा सामना आहे तो
चिखली आणि बांगी चला